हुपरी इथल्या गंगानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या मद्यपी मुलानं किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून थेट बापावर हल्ला चढवला। डोक्यात काठीनं प्रहार केल्यानं वडील अप्पासो नुल्ले जागीच ठार झाले। विशेष म्हणजे मद्यपी मुलगा अनिलच्या पत्नीच्या खून प्रकरणी नुल्ले परिवारातील तिघे जण 6 महिन्यांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आले। त्यानंतर मुलानंच बापाचा खून केला। हुपरी इथल्या गंगानगर वसाहतीत राहणाऱ्या 45 वर्षीय अनिल अप्पासो नुल्ले याचा 70 वर्षाचे वडील अप्पासो कृष्णा नुल्ले यांच्याशी वाद झाला। त्यानंतर संतापलेल्या अनिलनं लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्यानं वडिलांना मारहाण केली। त्यामध्ये अप्पासो नुल्ले यांचा जागीच मृत्यू झाला। बाप लेकांची वादावादी सोडवण्यासाठी गेलेल्या आई इंदाबाई नुल्ले यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे। दरम्यान हुपरी पोलिसांनी अनिल नुल्लेला ताब्यात घेतलंय। 6 महिन्यांपूर्वीच अनिल, आई इंदाबाई आणि वडील अप्पासाहेब हे तिघेही खुनाच्या गुन्ह्यात 14 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आले होते। त्यानंतर ही घटना घडली। अनिलला दारूचं व्यसन असल्यानं या कुटुंबात दररोज वादावादी व्हायची। अनिलच्या पत्नीच्या खुनानंतर आता वडिलांचाही खून झाल्यानं हुपरी गावात हा एक चर्चेचा विषय बनलाय।